पुणे पुरंदर विमानतळ हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण या विमानतळाचा उपयोग सातत्याने एअरफोर्सला करावाच लागतो। त्यामुळे विस्तार केला तरी पुण्याला एक फुल फ्लेज एअरपोर्ट असणं फार गरजेचं आहे। म्हणून मागच्या काळापासून आम्ही पुरंदरला हे एअरपोर्ट व्हावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी होता। आता त्या काळामध्ये शिवतरे बापू आमदार होते, त्यांचं पूर्ण समर्थन होतं। ते आता पुन्हा निवडून आलेले आहेत आणि आम्ही तो प्रोजेक्ट रिवाईव्ह केलेला आहे। त्यामुळे कालच त्या संदर्भातली बैठक मी घेतली आणि MIDCला आपण आता सांगितलेलं आहे की त्यांनी लँड ॲक्विजिशन जे आहे ते आता गतीने करावं, वेगाने करावं। त्या संदर्भातले सगळे आपण जे काही आदेश आहेत ते दिलेले आहेत। प्रकल्पासंदर्भात सांगितलं तुम्ही 4 नदी जोड प्रकल्प आहेत ते आणि रस्त्यासंदर्भात मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आपला जो काही मराठवाडा असेल, या ठिकाणचा दुष्काळ संपवण्याकरता आपण 4 नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्या संदर्भातली प्राथमिक टेंडर्स देखील आपण काढलेली आहेत। अर्थात या प्रकल्पांना वेळ लागणार आहे, पण एकदा हे प्रकल्प केले तर महाराष्ट्र आपण कायमचा दुष्काळ मुक्त करू शकतो। पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। येरवाडा भागात परवा दिवशी तरुणीची हत्या झाली, कोयता पुन्हा एक मिनिट त्याचा फायदा झालाय। जलयुक्त शिवार योजना जी आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय झाली, त्याचा फायदा झाला असं जलतज्ञांचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात, ते योजना राबवा। निश्चितपणे जलयुक्त शिवार या योजनेचा फायदा झाला असल्यामुळे ज्यावेळेस पुन्हा आमचं सरकार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आलं त्यावेळेस आम्ही जलयुक्त शिवार टप्पा 2 ची सुरुवात केली। तो टप्पा 2 आमचा 2.5 वर्षाचा होता, तो आता संपतो आहे। आता टप्पा 3 आम्ही लॉन्च करतो की ज्या टप्प्या 3 मध्ये आम्ही पुन्हा एकदा हे जे काही अगदी पहिल्या वर्षी जलसंधारणाचे जे स्ट्रक्चर्स केले त्याच्या रिपेअर्स पासनं तर जलसंधारणाचे नवीन जे काही आयाम आहेत आणि जलसंधारण प्लस आपण म्हणू शकतो, म्हणजे अगदी पीक नियोजनापर्यंत अशा प्रकारच्या विविध टप्प्यांचा विचार करून आम्ही हा 3रा प्रकल्प लॉन्च करतो। कोल्हापूरमधून विरोध होतो ते खरं आहे, कोल्हापूरपर्यंत लोकांचा विरोध नव्हता। कोल्हापूरला विरोध होता तर आम्ही हे ठरवलं होतं की विरोध पत्करून आम्हाला महामार्ग करायचा नाही। काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींची मी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर नवीन अलाइनमेंट्स काही शोधल्या तर आम्ही त्याच्यावर विचार करू शकतो। आम्ही प्रयत्न करू नवीन अलाइनमेंट। अधिकाऱ्यांना तुम्ही टार्गेट दिलं 100 दिवसात, प्रत्येक म्हणजे कामाला लागलेत, वेगाने दिसत आहेत, काय नेमकं असणार आहे त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने पुढे वेगाने सगळी कामं होणार आहेत? पुण्यामध्ये बरीच कामं अजून सुद्धा प्रलंबित दिसत आहेत। प्रत्येक विभागाला एक कार्यक्रम आम्ही हातात घ्यायला लावला की 100 दिवसात तुम्ही काय करू शकता। त्या प्रत्येकाने त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं एक डॉक्युमेंट आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावर ते काम करतील। याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ऑफिसने काही 6-7 कामं मिनिमम करायची आहेत। म्हणजे त्या ठिकाणी इज ऑफ लिव्हिंगचं काम, म्हणजे ज्या कामाकरता सातत्याने लोकांना यावं लागतं ती कामं सोप्या पद्धतीने झाली पाहिजेत। अगदी साधी गोष्ट आहे, ऑफिसची सफाई झाली पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, अधिकाऱ्यांचे ते कधी उपलब्ध असणाऱ्याचे बोर्ड असले पाहिजेत। अशा काही 7 मिनिमम गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि याच्यासोबत काही धोरणात्मक गोष्टी पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढताना दिसते, पुण्यामध्ये काल एका IT कंपनीत काम करणाऱ्या मुलीवर तिथं पार्किंगमध्ये हल्ला होतो, त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू होतो। सातत्याने पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते, कोयते गँग वाढताना दिसत आहेत, सहजपणे पिस्टल उपलब्ध होत आहेत, म्हणजे अनेक आरोपी म्हणजे टोळी युद्ध। मला असं वाटतं की हे खरं आहे की काही घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत, पण आपण जर पुण्याचा व्याप बघितला, पुण्याचा विस्तार बघितला तर पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही। पण अर्थात एक जरी घटना झाली तरी ती गांभीर्याने घेतली पाहिजे। अशा काही घटना घडत आहेत, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे। पोलिसांनी साधारणपणे सगळ्या घटनांमध्ये आरोपींना तात्काळ पकडलेलं आहे, आरोपींना शिक्षा देखील या ठिकाणी झालेली आहे आणि आता आपण या ठिकाणी आपलं जे CCTVचं नेटवर्क आहे तेही मोठ्या प्रमाणात वाढवतो आहोत, जेणेकरून आपल्याकडे अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरता किंवा एखादी दुर्दैवाने घटना झाली तर त्यात लोकांना शिक्षा झाली पाहिजे, याकरता एव्हिडन्स आपल्याजवळ असेल हाही आपला प्रयत्न आहे।